हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी 27 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंतची मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला ट्रेड स्टेटमेंट दाखवीन. त्याचप्रमाणे माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांची मी तुम्हाला स्टेटमेंट पण दाखवीन. त्यांनी 14 जानेवारीला माझा ग्रुप जॉईन केला आणि त्यांचा फंड होता 20,000चा. सो तुम्हाला त्यांची स्टेटमेंट पण दाखवीन आणि आपण उद्या काय ट्रेड करू शकतो ते पण बघूया. सो सुरुवातीला मी तुम्हाला माझी आधी स्टेटमेंट दाखवतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला आजची माझी पोझिशन दाखवेन. 24 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो. ऑलरेडी मी 24 आणि 27 बनवलं. आय थिंक मला एक्झॅक्टली आठवत नाही. अगर बनवलं असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. 24 तारखेला मला 5,000चा प्रॉफिट झाला. 27 जानेवारीला मला 6,000चा प्रॉफिट झाला. आय थिंक इकडे माझा एक एस एल गेला आणि सेकंड एंट्रीला मला 6,000चा प्रॉफिट मिळाला. ओके. 28 जानेवारीला मी 2 एंट्री घेतले. पहिल्या एंट्रीमध्ये माझा ट्रेलिंग एस एल गेला, म्हणजे ऑलमोस्ट मी हाफ क्वांटिटी केली, म्हणजे फक्त 3 लॉट मारलेले आणि त्याच्यामध्ये मला 2,700चा प्रॉफिट दिसत होता. पण माझा टार्गेट होता 4,500चा. पण तिकडून मार्केटने ट्रेलिंग एस एल जात मी फक्त 500 रुपये बुक केले पहिल्या एंट्रीमध्ये आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये मला लॉस झाला. तो काउंट करून मला टोटल 277चा लॉस झाला 28 तारखेला. ओके. 29 तारखेला सुद्धा मी 2 एंट्री घेतल्या. पहिल्या एंट्रीमध्ये मला 3,000चा लॉस झाला. सेकंड एंट्रीमध्ये मी एंट्री घेतली आणि माझा टार्गेट फक्त आणि फक्त 15 पॉईंटने वाचला. ओके. म्हणजे 3,000 रुपये लॉस होऊन मला 5,000 रुपये प्रॉफिट दिसत होता आणि तेव्हा मी माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट केला आणि मार्केट एवढं जास्त वॉलेटाईल होतं. मार्केट क्विक डाऊन साईडला आलं, त्याच्यानंतर क्विक अपसाईडला गेला. म्हणजे जिथे मला फक्त 15 पॉईंटचा माझा टार्गेट वाचला, तो एका मिनिटामध्ये मला ट्रेलिंग एस एलमध्ये हिट झाला कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे मला प्रॉफिटसुद्धा बुक करायला मला वेळ नाही मिळाला. तो एवढा क्विक होता, त्यामुळे माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्टमध्ये गेला आणि टोटल मग मला पहिला जो एंट्री होती त्याचा माझा एस एल तो मला बुक करावा लागला. आणि अगर तुम्ही 30 जानेवारीचं बघत असाल तर 1,00,000 रुपये दिसत आहेत. ते मी आज परत फंड ॲड केला आणि अजून फंड मी थोड्या दिवसांनी ॲड करीन. आणि आता मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही पोझिशनमध्ये बघत असाल तर मला आज 536 रुपयाचा लॉस झाला आहे. सो मी तुम्हाला माझी एंट्री पण दाखवतो आणि एक्झिट पण दाखवतो. मी माझी पोझिशन एवढ्या लवकर एक्झिट का केली त्याचं रिझन पण तुम्हाला सांगेन आणि सेम रिझन मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण सांगितलेलं. मी माझी एंट्री ऑलमोस्ट ह्या लेवलच्या आसपास घेतली. त्याच्यानंतर मार्केट थोडंसं माझ्या साईडने गेलं पण प्रॉफिट दिसत नव्हतं. तेव्हा मी क्लिअरली ग्रुपमध्ये सांगितलं की मार्केटचे प्रीमियम इन्क्रीज होत नाही आहे. भले आपल्या साईडला मार्केट जातात पण प्रीमियम इन्क्रीज होत नाही. त्यामुळे मी लवकर एक्झिटसुद्धा करू शकतो. कारण तुम्ही अगर बघत असाल तर सकाळपासून तर तुम्ही ॲट द मंथचा चार्ट लावलात ना, इथून ते इथपर्यंत तुम्हाला प्रीमियम वाढलेले दिसणारच नाही. ओके. सो त्या हिशोबाने मी माझी एंट्री इकडे घेतली आणि प्रीमियम माझ्या अगेन्स्टमध्ये जात होतं. ते मी माझी पोझिशन आय थिंक ह्या लेवलच्या एकदम टॉपला सेलसुद्धा केली. ओके. आणि मी कदाचित अगर थोडा वेळ थांबलो असतो तर माझा कम्प्लिटली एस एल गेला असता. जो माझा 20 पॉईंटचा एस एल आहे, म्हणजे 1,500चा जो माझा एस एल आहे तो माझा इझिली गेला असता. पण मार्केटमध्ये मोमेंटमने हे बघून मी माझी पोझिशन आहे ती लवकर स्क्वेअर ऑफ केली 536 रुपयाच्या आसपास. ओके. आणि सेम गोष्ट मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण सांगितली. तुम्हाला प्रीमियम ग्रुपचा सकाळपासूनचं पुन्हा चार्ट दाखवतो. तुम्ही अगर लेफ्ट साईडला बघत असाल तर माझा कंप्लीट चार्ट आहे. तर मी सुरुवातीला सकाळी सांगितलं 9:20 की बँक निफ्टीचा एक चार्ट आहे, तो मला वीक दिसतो. कारण त्याने बँक निफ्टीने एक रेड कॅन्डल बनवली 15 मिनिटाची आणि निफ्टीने ग्रीन कॅन्डल बनवली. ओके. सो मार्केट हे कम्प्लिटली अपोजिट साईडने जात होते. सो मी तिकडे तेव्हा सांगितलं की मी पुट लावून ठेवला आहे. तर मी एंट्री मिळाली ते मी एंट्री घेईन. आणि पुट का घेतला ते तुम्हाला सांगतो. कारण 9:35 40 मिनिटाची जी कॅन्डल 45 ती मार्केट एक रेड बनवते. त्यामुळे मी एक पुट लावून ठेवला आणि तेव्हा क्लिअरली सांगितलं एंट्री घेतली की मी सांगेन. पण त्याप्रमाणे एंट्री ही मिळालीच नाही. मी ॲक्च्युली काय करणार होतो, मी एक लॉट बँक निफ्टी करणार होतो आणि एक लॉट निफ्टीने करणार होतो. कारण हे दोन्ही अपोजिट जात होते. सो अगर समजा एक तरी माझ्या साईडने केलं असतं तर मला एक प्रॉफिट झाला असता आणि एक माझा लॉस झाला असता. म्हणजे माझा जो 1:3चा टार्गेट आहे तो इकडे माझा 1:1चा लॉस झाला असता आणि मला इकडे मग 1:2 किंवा 1:3 मला इझिली प्रॉफिट मिळाला असता. ओके. सो त्या हिशोबाने मी दोन्ही वेगवेगळे घेणार होतो. पण त्याच्यानंतर मार्केट दोन्ही रिव्हर्स झाले आणि मग मी थोडा वेट केला मार्केटला एक क्विक मोमेंटम येण्यासाठी. आणि मी 10:40 एक मेसेज टाकला की मी कॉल बाय करायचा प्रयत्न करतो आहे, प्लॅनिंग करतो आहे, ते पण हाफ क्वांटिटी. कारण मार्केटचं अगर तुम्ही बघत असाल प्रीमियम वाढत नाही, त्यामुळे फुल क्वांटिटी घेऊन उपयोग नव्हता. प्रीमियम अगर वाढत असते तर मी कदाचित फुल क्वांटिटी मारली असते, पण इन्क्रीज होत नव्हते. त्यामुळे मी हाफ क्वांटिटी घेतला आणि ह्या महिन्यामध्ये मला एक डिसेंट प्रॉफिट झाला आहे. सो त्यामुळे मी जास्त रिस्क घ्यायचा प्रयत्न नव्हतो करत. आणि मी जशी एंट्री घेतली 9:04 आय थिंक ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एंट्री घेतली. मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण ह्या रेड कॅन्डलच्या आसपास मी कुठेतरी एंट्री घेतली आणि मी 11:01
29 मिनिटाला मी माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ केली, कारण मार्केटमध्ये मोमेंटमच नव्हती. ओके, अगर क्विक मोमेंटम मिळालं असतं तर कदाचित प्रॉफिट झालं असतं आणि मिळत नव्हती, त्यामुळे मी 11:29 मिनिटाला माझी लगेच पोझिशन आहे ती एक्झिट केली आणि तशीच मी ग्रुपमध्ये टाकले, कारण नो मोमेंटम होती आणि आपण एक स्मॉल एसएलमध्ये आपण आपली पोझिशन आहे ती एक्झिट केली. ओके, आणि अगर तुम्ही माझी ट्रेड स्टेटमेंट बघितलं असेल तर मी प्रॉफिट हे थोडे मोठे मोठे उचलतो आणि लॉस देताना थोडे छोटे छोटे लॉस देतो, जेणेकरून आपण एक लाँग रनमध्ये आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल राहायला पाहिजे. ओके, सो ही झाली माझी स्टेटमेंट आणि आजचा ट्रेड. आणि तुम्हाला माझ्या एक प्रीमियम ग्रुप मेंबरची मी तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो. अगर तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल, पहिले त्यांचा तुम्हाला पूर्ण डेटा सांगतो. त्यांनी 14 जानेवारीला माझा प्रीमियम ग्रुप जॉईन केला. 20,000 त्यांचा फंड ठेवलेला त्यांनी, आणि थोडे नवीनच आहेत, जास्त म्हणजे जुने नाही आहेत. ओके, सो त्यांनी 20,000 फंड ठेवलेला आणि 20,000मध्ये स्टार्टिंगला ते थोडे लॉस झालेले. त्याच्यानंतर त्यांनी प्रीमियम ग्रुप मेंबर जॉईन केला आणि त्याच्यानंतर आता त्यांनी परत एकदा ट्रेडिंग करायला चालू केलं. त्यांचा एक तुम्हाला फेअर सांगतो. मी सगळ्यांचे स्टेटमेंट मी शेअर करू शकत नाही, कारण प्रत्येकाची प्रायव्हसी असते, प्रत्येकजण अलाउड करत नाही. ज्यांनी मला अलाउ केलं मी त्यांचं तुम्हाला दाखवतो आणि ह्यांचं पण मी तुम्हाला फेअर सांगतो, कारण ते टोटली माझ्यासमोर ओपन आहेत. सो त्यांनी सांगितलं काही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो त्यांचं तुम्हाला फेअर सांगतो. ते अपसाईड जेव्हा मार्केट आपलं प्रॉफिटेबल होतात तेव्हा मार्केटची एक्झिट ते लवकर करतात, पण जेव्हा मार्केटमध्ये लॉस होतो तेव्हा लॉसमध्ये ते थांबून राहायचे. ओके, म्हणजे मोस्टली जे नवीन असतात ते तसेच करतात. प्रॉफिट दिसत असेल तर 400-500 रुपयामध्ये प्रॉफिट आहे ते एक्झिट करतात, आणि जेव्हा लॉस होतो तेव्हा आपण 2-4 हजार रुपयेपर्यंत आपण थांबू शकतो. ओके, हे सुरुवातीला सगळ्यांबरोबर होतं, तसं ह्यांच्याबरोबर पण होतं. त्यामुळे ते सुरुवातीला लॉस मेकिंग होते आणि त्याच्यानंतर त्यांनी ग्रुप जॉईन केल्यानंतर, अगर तुम्हाला तिकडे दिसत असेल, त्यांनी 14 तारखेला ग्रुप जॉईन केला आणि आज 31 तारीख आहे. तर 31 तारीख आज त्यांना 7,100चा प्रॉफिट झाला. ओके, 7,100चा प्रॉफिट झाला. 7,180 म्हणजे आपण 7,100 पकडूया, हा ग्रॉस प्रॉफिट आहे. आणि अगर तुम्ही नेट प्रॉफिट बघत असाल, 2,000 रुपये त्यांचा ब्रोकरेज गेला आहे आणि नेट प्रॉफिट झाला त्यांना 5,100 रुपये. ओके, म्हणजे 20,000च्या फंडवरती 15 दिवसामध्ये त्यांना 5,000चा प्रॉफिट झाला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 25%चा त्यांना प्रॉफिट झाला आहे. ओके, आणि आज आय थिंक त्यांनी ट्रेडच नाही घेतला, कारण ते पण मार्केट थोडं कन्फ्यूज होते, त्यामुळे आज त्यांनी ट्रेड नाही घेतला. आणि मी क्लिअरली सांगितलं की मार्केट खूप जास्त वॉलेटाईल आहे, तो त्याप्रमाणे आपण ट्रेड करू. एंट्री नाही घेतली तरी चालेल, आणि अगर आपल्याला रिस्क घ्यायची आपण घेऊसुद्धा शकतो. ओके, सो त्यांना 7,100 ग्रॉस प्रॉफिट झाला आणि नेट प्रॉफिट झाला 5,100चा, ते पण 15 दिवसामध्ये. आणि तुम्हाला त्यांची ट्रेड स्टेटमेंट दाखवतो, त्याच्यावर तुम्हाला क्लिअरली अंदाज येईल की ते स्टार्टिंगला कसे लवकर प्रॉफिटमध्ये एक्झिट करायचे आणि ते हळूहळू ते प्रॉफिट मोठे घ्यायला कसे शिकले ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला त्यांना मी एक्झिट करायचं मी ऑलरेडी मेसेज केला, पण त्यांनी एक्झिट नाही केला, त्यामुळे त्यांना पहिल्याच दिवशी 2,800चा लॉस झाला. ओके, सो तिकडे मात्र त्यांना एक मोठा लॉस झाला. दुसऱ्या दिवशी ते 127च्या प्रॉफिटमध्ये आले. तिसऱ्या दिवशी 22च्या प्रॉफिटमध्ये. आय थिंक हे दोन्ही ट्रेलिंग असतील कदाचित, कारण तुम्ही माझी स्टेटमेंट आणि यांची स्टेटमेंट थोडं चेक करून बघा. मोस्टली मला पण ह्या दिवशी प्रॉफिट झाला की मला एक्झॅक्टली आठवण नाही, पण तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर 1,000 रुपयाचा प्रॉफिट दिसत असेल, त्यांनी तिकडे पोझिशन ती लवकर स्क्वेअर ऑफ केली. मी जसं सांगितलं, प्रॉफिट होताना लवकर पोझिशन ते स्क्वेअर ऑफ होते. तोच प्रॉब्लेम त्यांना सुरुवातीला इकडे पण फेस झाला, कारण कॉन्फिडन्स यायला वेळ लागतो. कारण पहिल्याच दिवशी त्यांना 28चा लॉस झाला, त्यामुळे कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागला. सो पहिल्या दिवशी 1,000 रुपयाचा प्रॉफिट त्यांनी पोझिशन बुक केली. त्याच्यानंतर त्यांचे छोटे छोटे लॉस बघाल, एक आहे 157 रुपयाचा लॉस, दुसरा आहे 500 रुपयाचा लॉस. ओके, त्याच्यानंतर तिसऱ्या परत एक तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल 465 रुपये. सेम गोष्ट मला कॉलवरती ते मला बोलायचे की मला कॉन्फिडन्स येत नाही, तर मी बोललो कॉन्फिडन्स येईल, पण थोडा पेशन्स ठेवा. एक फक्त प्रॉफिट थोडा मोठा होते, त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही मोठे प्रॉफिट घेण्यासाठी आपण वेट करू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांची पोझिशन बघाल तर सरळ त्यांनी 3,000चा प्रॉफिट केला. ओके, त्यांनी होल्ड करायला शिकला. त्याच्यानंतर 780 आय थिंक ट्रेलिंग एस एल गेला असेल किंवा त्यांनी प्रॉफिट बुक केलं असेल, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. मोस्टली ट्रेलिंग एस एल गेला असेल. त्याच्यानंतर 948चा एक प्रॉफिट झाला आहे. त्याच्यानंतर 2 छोटे छोटे प्रॉफिट लॉस झालेत. एक झाला आहे 258 रुपयाचा लॉस आणि एक झाला आहे 713 रुपये लॉस. ओके, ही क्वांटिटी यांची हाफ होती. फक्त जेव्हा 75ची लॉट साईज होती तेव्हा ते एका लॉटने काम करत होते, आणि आता मध्ये एका आठवड्याची 25ची ते क्वांटिटी झाली तेव्हा ते 3 लॉटने काम करत होते. ओके, त्याच्यानंतर एक तुम्ही बघत असाल तर त्यांना परत एक मोठा प्रॉफिट झाला 2,392, म्हणजे आपण राऊंड नंबर 2,400चा एक प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर एक 1,400चा लॉस झाला. त्याच्यानंतर एक 610चा जो ट्रेलिंग एस एल गेला, आय थिंक तोच असेल. त्याच्यानंतर त्यांनी एंट्री घेतली नसेल, आणि तो शेवटचा तुम्ही प्रॉफिट बघत असाल तो 3,600
97चा प्रॉफिट झाला. म्हणजे का तुम्ही बघत असाल हा प्रॉफिट त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉफिट, म्हणजे 3700चा प्रॉफिट त्यांनी होल्ड करायचा प्रयत्न केला. आणि अगर तुम्ही प्रॉफिट नंतर बघत असाल ते प्रॉफिट आहे ते होल्ड करायला शिकलेत. ओके, मग तुम्ही बघत असाल तर त्यांचा कॉन्फिडन्स किती हळू बूस्टअप होत आहे. कारण मार्केटमध्ये जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा मार्केटमध्ये थांबणं गरजेचं आहे. अगर तुम्ही प्रॉफिटमध्ये लवकर एक्झिट करत असाल तर आपण प्रॉफिटेबल हे कधीच होऊ शकत नाही. ओके, सो आता हे पण हळू शिकतात. हळू ते कदाचित क्वांटिटी पण वाढवते किंवा नाही वाढवते मला माहिती नाही, पण हळू शिकतात जेणेकरून त्यांना एक कॉन्फिडन्स येईल. आता जे 3 मोठे प्रॉफिट झाले, कितीचा एक 3चा प्रॉफिट झाला. हे जे 3 प्रॉफिट दिसतं 1, 2 आणि हे 3 प्रॉफिट, हे 3 प्रॉफिट त्यांना कॉन्फिडन्स देणार. बरे मग बघत असाल त्यांना छोटे छोटे लॉस जातील, पण अगर ह्या जे अगर तुम्ही कॅल्क्युलेट करा 3000, 5400 आणि 5, 6, 7, 7000, 7-8 जो प्रॉफिट झाला आहे, हा प्रॉफिट त्यांना कॉन्फिडन्स देणं पुढच्या दिवशी ट्रेड घेण्याचा. ओके, मी तुम्हाला हे सांगतो का तुम्ही रिस्क रिवॉर्ड अगर तुम्ही मेंटेन करत असाल 1:3 किंवा 1:4 ऑप्शन बाईंगमध्ये, तर आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल ट्रेडरसुद्धा बनू शकतो. ओके, आणि अगर तुम्हाला पण अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, हवं असेल तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्यामध्ये मी तुम्हाला माझी एंट्री घ्यायच्या आधी पोस्ट करीन विथ SL आणि टार्गेट. SL फिक्स असेल 20 पॉईंट्सचा, अगर आपल्या साईडने केला तर आपण हळू ट्रेल करू शकतो. आणि टार्गेट असेल 60 पॉईंट्स, 70 पॉईंट्स आणि मॅक्स 80 पॉईंट्स, आणि आपण ह्यामध्ये पण ट्रेल करू शकतो. ओके, आणि हा ग्रुप आहे तो फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे. त्यामध्ये मी कोणती इंट्राडेची टिप देत नाही, तुम्हाला ट्रेड बाय किंवा सेल करायचं काही सांगत नाही आहे. ते फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी असेल. मी एक्झॅक्टली एंट्री कुठे घेतो त्या हिशोबाने तुम्हाला कळण्यासाठी असेल. ओके, सो आता आपण उद्या बघूया, उद्या बजेट डेच्या दिवशी आपण काय करू शकतो. अगर तुम्ही आजचा दिवस बघत असाल तर आज मार्केट एक बऱ्यापैकी मूवमेंट देत आहे, पण प्रीमियम वाढत नाही आहे. सो अगर आज मोमेंटम मोठी होत असेल तर उद्या आपल्याला एक साईडवेज किंवा मग वॉलेटाईल आपल्याला दिवस दिसेल. कारण मार्केट अगर कंटिन्यू अपट्रेंड दिला तर उद्या परत अपट्रेंड द्यायचे चान्सेस कमी. आपल्याला एक डाऊन ट्रेंडला एक बऱ्यापैकी चान्स मिळू शकतो, किंवा आपण एक क्विक स्कॅल्प करून आपण एक्झिट करू शकतो. फक्त एवढंच करणार की क्वांटिटी आहे ती हाफ करणार. कारण समजा मार्केटला मोमेंटम करायचे असेल तर हाफ क्वांटिटीमध्ये पण एवढे बऱ्यापैकी प्रॉफिट देईल जे आपल्याला फुल क्वांटिटीमध्ये पण नाही मिळू शकत. त्यामुळे अगर आपल्याला SL कमी द्यायचं असेल तर मी माझी क्वांटिटी हाफ करीन आणि त्याच्यानंतर जो माझा प्रॉफिट आहे तो मी हळू ट्रेल करत राहीन. ओके, समजा आज इकडे कुठे ते क्लोज झालं आणि मार्केट समजा काही चांगला बजेट येत असेल आणि मार्केट त्या हायच्या वरती अगर मोमेंटम करायला चालू झालं असेल तर मी अपसाईडची एंट्री घेईन. आणि समजा 3:30 वाजेपर्यंत मार्केट समजा इथे कुठे ते क्लोज झालं आणि ह्या लेवलच्या खाली मार्केट जात असेल तर हा लेवल माझ्यासाठी ॲक्च्युली आता निगेटिव्ह. अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर तो M पॅटर्न बनवणार. बरं, सो काही न्यूज होत असेल, काही बॅड न्यूज असेल आणि ह्या लेवलच्या खाली मार्केट जात असेल तर आपल्याला पहिला टार्गेट हा तर इझिली मिळेल आणि सेकंड टार्गेट आपल्याला हा सुद्धा इझिली मिळू शकतो. ओके, सो क्वांटिटी हाफ करेन आणि टार्गेट मोठा घ्यायचा प्रयत्न करेन. आणि मॅक्झिमम मी तुम्हाला सांगतो पहिले मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 2 एंट्रीमध्ये समजा माझा एका एंट्रीमध्ये माझा SL छोटा जात असेल किंवा ट्रेलिंग SL जात असेल तर मी मॅक्झिमम तिसरी एंट्री ट्राय करेन. ओके, पण समजा 2 एंट्रीमध्ये अगर माझं मॅक्झिमम लॉस होत असेल एका लॉटचा 20 पॉईंट, सो तसे मी फक्त मग 2च लॉट घेईन. पण अगर SL छोटा जात असेल तर मी तिसऱ्यांदा एंट्रीसुद्धा करू शकतो. ओके, सो अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझा प्रीमियम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.